प्रत्येकाला काळजी वाटत होती. कोण माहूरच्या रेणुकेला प्रार्थना करतोय, कोण जेजुरीच्या खंडेरायाला प्रार्थना करतोय, कोण कोणत्या देवाला, कोण आई तुळजा भवानीला प्रार्थना करतोय, कोण राजेश्वराला प्रार्थना करत होता, महादेवाला प्रार्थना करत होता की आमच्या अक्कासाहेबाच्या जीविताला धक्का लागू देऊ नको. पण गड्या हो, पहाट उजेडात आली. पहाटे पाटे किल्ले पुरंदरच्या बाले किल्ल्यावरच्या केदारेश्वराच्या महादेवाला अभिषेकाची धार चालू होती. दादांनो, इकडे 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10ची वेळ झाली, 10ची घटिका झाली. सगळ्यांच्या नजरा फक्त त्या दरवाजावर होत्या. कोण कसला निरोप देईल एवढ्यात 10च्या घटकेच्या वेळेलाच आतमध्ये दारुणी महालामध्ये त्या बाळंतपणाच्या खोलीमध्ये बाळाचा रडण्याचा आवाज आला. जसा बाळाचा रडण्याचा आवाज आला, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद वसरून दिसायला लागला. अरे ती आरती बाळाचा आवाज आलाय, ती आरती बाळंतीन झाली. नक्कीच लवकर सुविनीने आमच्या पर्यंत येऊन सांगावं. दादांनो, सगळ्यांच्या नजरा त्या दरवाजावर होत्या. तशा दरवाजावर नजरा असताना थडाडक्याने ते कवड उघडलं गेलं. जसं कवड उघडलं तसं एक मुंडका बाहेर काढत एक सुविनी धावत पळत आली. गडव ऐकलत का, गडव ऐकलत का, भोसले कुळीच्या वंशवाला कोण फुटलाय. पुत्रा विना ओक्या वाटणाऱ्या राणीवाशामध्ये गोकुळचा कृष्ण नांदायला आला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. सईचा शंभू बाळाला आणि मोगलांचा कर्दन काळ 14 मे 1657 ज्येष्ठ शुद्ध द्वादशी गुरुवारच्या दिवशी माझ्या छत्रपती धर्मवीर शंभूराजांचा जन्म झाला.